हाय हॅलो नमस्कार मी ऋषेली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर आता येथे ना मिस्टरांच्या शाळेतले सर येणार आहे, तर मग आता त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवून राहिले मी. तर आता पनीर भाजी बनवायची मला. आता पनीर भाजीची तयारी आता चालली आहे. टोमॅटो, कांदा, थोडेसे काजू असे दळून टाकलेले आहे इथे. आणि इथे ना पनीर पण कट करून ठेवलेलं आहे, म्हणजे पनीर आता तळून घ्यायचं आहे छान असं. आणि आता मी शेवया बनवायला टाकलेल्या होत्या, ते शेवया पण आलेल्या आहेत. तर हे बघा शेवया खूप छान झालेल्या आहे. आमच्या घरामध्ये ना शेवया मुलांना खूप आवडत असतात, तर मग मी शेवयाचं भात नेहमी बनवत असते ना, तर ते खूप आवडीनं खात असतात. तर मग भरपूर अशा शेवया बनवल्या. मी पायलीच्या शेवया केले, गहू दिले आणि पायलीच्या शेवया बनवून आणलेल्या. तर चला आता इथे ना मी आता स्वयंपाक बनवून घेते सर्व काही, मग तुमच्याशी बोलतील. इथे बघा किचनवरती पूर्ण पसाराच झालेला आहे. आता इथलं आहे ना किचनवरचं सर्व काही पसारा वगैरे आवरला आणि मग ते पण आलेले होते जेवण्यासाठी. तर मिस्टरांसोबतच सर आलेले होते, मग त्यांना सर्वांना जेवायला दिलं. ते काही शूट नाही केलं मी. तर येथे सायंकाळचे आहे ना 4 वाजलेले होते. तर मग सायंकाळी मग आता मिस्टरांना, मुलांना सर्वांना चहा ठेवलेला आहे. तर येथे मुलांसाठी दूध पण दिलं आणि मग त्यामध्ये ना थोडं चहा टाकत असते मी. तर येथे मग छान असा चहा उकळलेला आहे. तर मुले ना दुपारी झोपत असतात, तर मग आता उठलेले आहे. तर मग आता सर्वांसाठी चहा ठेवलेला आहे. मिस्टर पण स्कूलवरून आले आणि मग आता त्यांना सर्वांना आता चहा ठेवत होते. तर येथे ना उन्हाळा भरपूर वाढलेला आहे. तर मग स्वराला, शंभूला सांगितलेलं आहे भरपूर पाणी प्यायचं, म्हणजे शरीरामध्ये ना पाणी भरपूर असलं का मग आपण आजारी नाही पडत. तर मग येथे ना स्वराचं सारखं चाललेलं असतं बॉटल भरायची आणि पाणी प्यायचं. तर येथे बघा ती पाणी भरून आणि पाणी पित होती. मग त्यानंतर आहे ना शेजारच्या भालेराव मावशी आहे, तर त्यांच्या नाताचा आज अन्नप्राशन आहे. तर त्याच्या मम्मीनं खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, इथे बघू शकता. तर सारे दुपारपासून त्यांचं वालं चाललेलं होतं करायचं काम. जी काही गोष्ट आपल्याला छान वाटत असते ना त्याच्या मागं आहे ना मेहनत भरपूर असते. तर इथे बघा हे कलिंगडाचं केक बनवलेलं आहे, तर खूप छान केक बनवलेला आहे. तर इथे बघू शकता त्यांनी खूप असं दुपारपासून त्यांचं वालं चाललेलं होतं, हे कर ते कर सर्व काही त्यांनी आज छान असं फ्रूटपासून बनवलेलं आहे. येथे मग त्यांना मदतीसाठी ना शीतल पण बसलेली आहे. तर इथे शीतलला बोलले, शीतल इकडं बघ. तर ती लाजत होती. तर ही आहे श्रीची मम्मी. तर मग त्या आता सर्व काही डेकोरेशन करू राहिले. इथे बघा जे जे फ्रूट्स आणलेले ते पण आता एका टोकरीमध्ये भरून घेत आहे. तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी. तर त्यामागची मेहनतच भरपूर असते. छान जे डेकोरेशन दिसत असतं त्यामागं मेहनत भरपूर असते. तर मग त्यानंतर त्या बोलले की मग आम्हाला आहे ना एक ट्रेन बनवून द्या. तर मग येथे मी त्यांच्या घरामध्येच आता छोटीशी अशी ट्रेन बनवत होते, बिस्किटांची ट्रेन बनवत होते. तर येथे ना पार्लेची बिस्किटची पुडा घेतलेला आहे. तर मग आता येथे ना आपलं घरचीच साखर वगैरे घेऊन आता छान असं पाक बनवलेला आहे. तर मग आता छान सर्व काही बिस्किट आता सर्व एकसारखी चिकटून घेतात. पार्लेची बिस्किट असे जॉईंट करायला लागत असतात. तर मग सर्व काय आता मी जॉईंट करून ठेवत आहे, म्हणजे ते पण सेट होतील, म्हणजे पाक असा घट्ट होऊन जाईल नंतर. तर येथे बघा जे जे सेट करून ठेवलेले आहे, तर येथे बघा छान असे सेट झालेले आहे. तर मग त्यानंतर मला पण लगेचच ट्रेन बनवता येईल असं त्या दृष्टीने मी लगेचच पटकन असं बनवून ठेवत आहे. आणि मग पाक थंड झाला का मग ते छान असं कडक होऊन येत असतात, मग काही ते लवकर सुटत नाही. ही ट्रेन मी कशी बनवलेली आहे, तर शंभूच्या बोरनानाच्या वेळेस मी ट्रेन बनवलेली होती. तर त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे. तर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की आपल्या ऋषेली व्लॉग चॅनलवरती बघू शकता तुम्ही. तर येथे आता छान असा पाक पण तयार झालेला होता आणि छान अशी ट्रेन पण तयार झालेली आहे. तर येथे बघू शकता खूप छान असं ट्रेन झालेली आहे. आणि मग त्यानंतर आहे ना बिस्किटांचाच टेबल खुर्ची बनवायची आहे. तर मग आता इथे जे टेबलला लागत असतात बिस्किटं ते पण आणलेले आहे क्रॅक जॅकचे. तर मग ते पण छान असं सेट करून ठेवले आणि मग त्यानंतर आता मी लगेचच बनवायला घेतलेले आहे. तर ते पण छान असे सेट होऊन गेले आणि मग लगेचच आता बनवायला घेतलेले आहे. तर येथे बघू शकता. तर साखरेचा पाक पटपट असं आपल्याला बनवायचा असतं, तर ते लगेच पटकन कडक होऊन जातं असतो ना, त्यामुळे मग गॅस बंद चालू करायला लागत असतो. आणि पाक कडक झाला का मग थोडं पाणी पण त्यामध्ये टाकायला लागत असतं. तर मग भरपूर अशी त्या पाठीमागं पण मेहनत असते.
तर येथे बघू शकता खूप छान असं टेबल खुर्ची झालेले आहे, ट्रेन पण तयार झाली आहे. तर मग आता मी तेथे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे, तर मग तेथे आता हे दोन्ही पण साहित्य नेऊन ठेवत आहे. चला तर पुढे तुम्हाला डेकोरेशन दाखवते. श्रीच्या मम्मीने किती छान डेकोरेशन केलेलं आहे. तर हे नाव आहे श्रीशैल, तर श्रीचंच नाव आहे, तर आम्ही शॉर्टकट श्रीच बोलत असतो. तर येथे बघू शकता खूप छान असं अन्नप्राशनचं आहे ना डेकोरेशन केलेलं आहे. तर येथे बघू शकता. चला पुढच्या व्हिडिओमध्ये अन्नप्राशन कसं केलं ते पण दाखवणार आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.